देशभरात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे मोठा वाद उफाळून आलाय। महाराष्ट्रात देखील E20 पेट्रोलच्या वापरामुळे अनेक तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलमुळे वाहन चालकांच्या खिशाला कशी कात्री लागतीये, पहा हा एक रिपोर्ट। E20 वापरा, नवीन गाडी मिळवा। इथेनॉलमुळे 10 पैकी 4 गाड्यांमध्ये बिघाड। इथेनॉलमुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री। पंपावरूनच अधिकृत पेट्रोल घेतलं। कंपनीने ही गाडी इथेनॉल मिश्रित इंधनासाठी सक्षम असल्याचा दावा करून ग्राहकाच्या माथी मारली। मात्र काही दिवसातच इंजिननं काम काढलं। गॅरेजच्या फेऱ्या सुरू झाल्या आणि अखेर प्रकरण कोर्टात गेलं। छत्तीसगडमधील ग्राहक न्यायालयात थेट आदेश दिलाय। एक तर ग्राहकाला नवीन E20 सुसंगत गाडी द्या, नाहीतर ग्राहकाचे 20 लाख रुपये सव्याज परत करा। हा निर्णय फक्त एका ग्राहकापुरता मर्यादित नाही, तर सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्रात 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाला तोंड फोडणारा ठरलाय। महाराष्ट्रातील गॅरेजमध्ये येणाऱ्या 10 पैकी 4 गाड्या इथेनॉल मिश्रित इंधनामुळे बिघडत असल्याचा दावा मेकॅनिक करतायत। त्यासाठी साम टीव्हीनं रियालिटी चेक केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये नेमका कसा बिघाड होतो, पहा। चांदबाई, ही आता गाडी तुमच्याकडे आलेली आहे। बहुतेक याचा इश्यू तेच आहे असं तुम्ही मला सुरुवातीला बोलताना सांगितलं। यामध्ये जे ना सर्वप्रथम E20चं जे पेट्रोल आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट सगळ्यात पहिले कार्बोरेटरमध्ये येतो। ते होल जे येतं ते जे येतात चोकअप होतात। आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये सगळा लेअर आलेला आहे बघा तो, आणि त्याच्यामध्ये जे तर गाडीला जितका पेट्रोल सप्लाय व्हायला पाहिजे तितका पेट्रोल सप्लाय त्यामध्ये होत नाही, आणि त्यामुळे काय होतं, गाडी चालताना जे तर बंद पडते, भुरभुर करते। त्यामुळे जे तर गाडीचा ॲव्हरेज देखील कमी होतो। E20 पेट्रोलमध्ये मुळे बरेच बदल होत असतात आणि अचानक सुद्धा गाडी बंद पडते आणि त्यामुळं त्यांनाही आता त्रास होतोय। दिवसाला किमान 10 पैकी 8 पैकी 3 गाड्या या E20 पेट्रोलमुळे खराब झालेल्या येत आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे। नाशिकमध्येही पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल असल्यामुळे बॉल, पिस्टन आणि कार्बोरेटवर चिकट थर साचून गाड्या वारंवार बंद पडत असल्याचा दावा मेकॅनिक करतायत। नाशिकमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चारचाकी वाहनं असतील अथवा दुचाकी वाहनं यांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स येत आहेत आणि वाहन चालक देखील त्रस्त झालेले आहेत। नेमकी काय अडचण आहे गाडीला, काय नेमकं प्रॉब्लेम? ॲक्च्युली इथेनॉलचं जे प्रमाण आहे खूप वाढलेलं आहे पेट्रोलमध्ये। इथेनॉलचं प्रमाण वाढल्यामुळे झालेलं काय आहे, सध्या पिस्टन वाल हा टोटल चिकट होऊन जातो। चिकट झाल्यानंतर काय होतं, मिक्सिंग करते गाडी, त्याच्यानंतर कस्टमरला एवढा त्रास होतो, त्याच्यामुळे खूप त्रास होऊ राहिला। आता तुम्ही हे पेट्रोल काढतायत, ह्यामध्ये हे पाणी म्हणजे पेट्रोल सारखंच दिसतंय, पण हे इथेनॉलचं जे पेट्रोल आहे ना, पेट्रोल इथेनॉल जे प्रमाण वाढल्यामुळं E20चं प्रमाण वाढल्यामुळं तर पेट्रोलचं डायरेक्ट पाणी तयार होऊन जातं। कोल्हापुरातही इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनमध्ये विविध प्रकारचे बिघाड वाढताना दिसतायत। E20 पेट्रोल थोडं खराबच लागलेलं आहे आपल्याला। त्यामुळे त्यामध्ये पाणी तयार होतं त्यामध्ये, म्हणजे पावसाचा दिवस असल्यामुळे थोडं जरी त्यात पाणी गेलं टाकीतून तर त्याचं पूर्णपणे पाणीच तयार होतं आणि दिसताना पूर्ण ते पेट्रोलसारखं दिसतं, पण ते पेटत नाही। म्हणजे गाडीला जसं पेटायला प्रॉब्लेम द्यायला तसं ती देत नाही। मात्र नागपुरातील एका ऑटोमोबाईल तज्ज्ञानं गाडीत बिघाड होण्यामागे इथेनॉल जबाबदार असल्याचा ठोस पुरावा नसल्याचं सांगितलं। टंकीमध्ये कसं आहे की काही ना काही कारणास्तव पाणी चाललं जाते, त्याच्यामुळे पेट्रोल त्याच्यात मिक्स होते आणि गाडी मग झटके देणं, त्रास देणं हे चालू होऊन जातं। तुमच्याकडे काही असे वाहनधारक आले आहे का ज्याच्यामुळे पेट्रोल किंवा इथेनॉलमुळे गाडी खराब झाली असं सांगणारे काही आले? इथेनॉलमुळे खराब झालेलं असं नाही, सुरुवातीपासून कस्टमर्स येतात की ॲव्हरेज कमी भेटत आहे। आता काय इथेनॉलमुळे जी हवा झाली त्याच्यामुळे लोक अजून जास्तीत जास्त ॲव्हरेजकडे जास्त लक्ष द्यायला लागले। महाराष्ट्रात ठिकठिकाणी साम टीव्हीनं मेकॅनिक आणि ऑटोमोबाईल इंजिनियर यांची भेट घेऊन इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये काय अडचणी येतात याबाबत माहिती मिळवली। त्यावेळी काय समोर आलं, पहा। E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण जास्त असल्यानं ब्लॉक पिस्टन वॉलवर इथेनॉलचा चिकट थर साचून ते जाम होतं। गाडी बंद पडणं, पिकअपला अडचण आणि एव्हरेज कमी होतो। बऱ्याचदा पार्ट बदलावे लागतात। पाऊस नसल्यास एका दिवसाला एका गॅरेजमध्ये सरासरी 3 ते 4 गाड्या दुरुस्तीसाठी येतात।
पावसाळ्याच्या दिवसात सरासरी एका गॅरेजमध्ये 6 ते 8 गाड्या दुरुस्तीसाठी येत आहेत. E20मुळे एका दुचाकीसाठी दुरुस्तीचा खर्च साधारणपणे 3,500 ते 4,000 रुपये येतो. प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याची सक्ती पेट्रोलियम मंत्रालयानं केली. कंपन्या मात्र E20ला सुसंगत नसलेल्या गाड्या विकतायत. त्याचा आर्थिक भुर्दंड आता ग्राहकांना सोसावा लागतोय. त्यामुळे सरकारनं एकतर इथेनॉलच्या टक्केवारीनुसार गाड्यांच्या उत्पादनावर भर द्यावा किंवा ज्याची गाडी जेवढं इथेनॉल पचवू शकते त्यानुसार पंपावर पेट्रोल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कोल्हापूरहून रणजित माजगावकर, नागपूरहून पराग ढोबळेसह नाशिकहून अभिजित सोनावणे आणि माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.